नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पोस्टमनचा पगार 1.12 लाख रुपयांपर्यंत वाढणार. कोणी केली ही मागणी जाणून घेऊयात सविस्तर. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांच्या प्रमुख संघटनेने वेतन आयोगासमोर महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. 20 एप्रिल रोजी सादर केलेल्या मेमोरेंडममध्ये वेतनवाढ, भत्त्यांमध्ये सुधारणा, पदोन्नती आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुविधांची मागणी करण्यात आली आहे. एंट्री लेव्हल ते पोस्टमनपर्यंत वेतनवाढीची मागणी. FNPOने सध्याच्या वेतन संरचनेत मोठे बदल सुचवले आहेत. एंट्री लेव्हल 18,000 वरून 69,000 पर्यंत, पोस्टमन मेल गार्ड 25,500 वरून 1.12 लाख करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय पोस्टल आणि सॉर्टिंग असिस्टंट, सुपरवायझर आणि इतर कॅडरसाठीही मोठ्या वेतनवाढीचा प्रस्ताव करण्यात आला आहे. वेतन संरचना सोपी करण्यासाठी काही पे लेव्हल्स मर्ज करण्याचीही शिफारस करण्यात आली आहे. फिटमेंट फॅक्टर आणि इन्क्रिमेंट वाढवण्याचीही मागणी करण्यात येत आहे. संघटनेने फिटमेंट फॅक्टर 2.57 वरून 3.83 करण्याची मागणी आणि वार्षिक पगारवाढ 3% वरून 6% करण्याची मागणी केली आहे. प्रमोशन, HRA आणि इतर भत्त्यांवरही भर दिला आहे. संघटनेने खालील सुधारणा सुचवल्या आहेत. MACP योजनेत किमान 5 प्रमोशन. HRA वाढ. X शहर 40%, Y शहर 35%, Z शहर 30%. HRAला महागाई भत्त्याशी जोडून नियमित वाढ देण्याची मागणीही करण्यात आली आहे. महिला कर्मचारी आणि आरोग्यांवर सुविधा. महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष मागण्या. वर्षाला 12 मेन्स्ट्रुअल लीव्हज, सुधारित चाइल्ड केअर लीव्ह, तसेच सर्व कर्मचारी आणि पेन्शनर्सला CGHS अंतर्गत कॅशलेस उपचार सुविधा देण्याची मागणी करण्यात आली आहे. पेन्शन आणि इतर सुधारणा. पेन्शन आणि फॅमिली पेन्शनचा खर्च थेट केंद्र सरकारकडून देण्याची मागणी, सर्व भत्त्यांचे पुनरावलोकन, सेव्हिंग बँक संबंधित कामांसाठी योग्य मोबदला आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी समान वेतन निर्धारणाची मागणी करण्यात आली आहे.